अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर उद्या आहे पहिला श्रावणी शुक्रवार। श्रावणी शुक्रवारी तुम्हाला एक पूजा करायची आहे। अतिशय महत्त्वाची ही पूजा आहे। प्रत्येक आयांनी आपल्या मुलांसाठी करायची आहे। तर नक्की करा। बरेच जणी करत नाही, पण प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी बघा, मुलांसाठी आपण पूर्ण जीवन आपण त्यांच्यासाठी समर्पित करतो। तर उद्या त्यांच्यासाठी तुम्हाला पूजा करायची आहे। याने काय होते की आपल्या मुलांचं दीर्घायू वाढत असते, मुलांचं संरक्षण होत असतं। अतिशय महत्त्वाची ही पूजा आहे। तर कशी करायची, त्याच्यानंतर तुमचे मुलं बाहेर असतील शिकायला, तर त्या मुलांसाठी काय करायचं त्याची पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर उद्या शुक्रवार आहे, पहिला श्रावणी शुक्रवार। जितके काही शुक्रवार पडतील तितक्या शुक्रवारी तुम्हाला ही पूजा करायची आहे। तर जीवतेचा फोटो तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातो, कागदाचा फोटो मिळतो। तो फोटो आणायचा, जुना असेल घरात तर तो पण चालतो, तो घ्यायचा। त्याच्यानंतर एक पाट किंवा चौरंग घ्यायचा, स्वच्छ पुसून त्याच्याखाली स्वास्तिक काढायचं, त्याच्यावर पाट ठेवायचा, त्याच्यावर कोरे वस्त्र टाकायचे, जीवतेचा फोटो तिथे ठेवायचा। त्या फोटोला तुम्हाला साहित्य काय लागणार आहे, सर्वप्रथम फुलाचा हार नसला तरीही चालतो, पण वस्त्रमाळचा पाहिजे। कापसाचं वस्त्र आपण जे करतो ते वस्त्रमाळ पाहिजे। त्याच्यानंतर दुर्वा, आघाडा अतिशय महत्त्वाचा आहे ह्या पूजेमध्ये। त्याच्यानंतर जीवतेचा आपल्याला पूजा मांडायची आहे। तर प्रसादामध्ये तुम्हाला गूळ, फुटाणे आणि दूध या 3 वस्तू तुम्हाला लागणार आहेत। तर हे काही 5-6 वस्तू आहेत, त्याच पूजेमध्ये महत्त्वाच्या आहेत, त्याच्यामुळे त्या नक्की आणून घ्या। आघाडा तुम्हाला कुठे मिळत असेल तर आघाडा नक्की आणा, कारण दुर्वा आपल्याला मिळतात पण आघाडा मिळत नाही। तर पण आघाडा पण अतिशय महत्त्वाचा आहे। त्याच्यानंतर फोटो मांडायचा, त्या फोटोला दुर्वा आणि आघाड्याची एक माळ तयार करायची, ती माळ त्या फोटोला घालायची। त्याच्यानंतर वस्त्रमाळ केली असते ती वस्त्रमाळ घालायची, फुलाचा हार असेल तर फुलाचा घाला। त्याच्यानंतर ओटी भरायची, जीवतेची ओटी भरायची तुम्हाला। ओटीचं सामान घ्यायचं, त्याच्यानंतर फळ, धूप, अगरबत्ती तिथे ठेवायची। त्याच्यानंतर एक जोडपान घ्यायचं, आपले पूजेचे आपण जे पानं वापरतो त्या पानाचं एक जोडपान घ्यायचं। त्याच्यावर हळकुंड, खडीसाखर किंवा खारीक, खोबरं, ते 5 फळं जे असतात ते मांडायचे त्याच्यावर। आणि काही तुमच्या घरामध्ये फळ असतील, फ्रूट, तर ते पण त्या पूजेमध्ये मांडायचे। छान पूजा मांडून घ्यायची। त्याच्यानंतर धूप दाखवायचा, दीप दाखवायचा, प्रसाद जो काय आहे तो नैवेद्यामध्ये तुम्ही दाखवायचा। त्याच्यानंतर जीवतेची कहाणी वाचायची। आणि ही सगळी पंचोपचार पूजा झाल्यावर तुमच्या घरामध्ये जितके काही मुलं असतील त्या मुलांचं औक्षण करायचं तुम्हाला, आणि जीवतेकडे प्रार्थना करायची की माझ्या मुलांचं संरक्षण कर, त्यांना दीर्घायू लाभू दे, त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतेही संकट दुःख येऊ देऊ नको, अशी प्रार्थना करायची। तर ही अशी जीवतेची पूजा तुम्हाला करायची आहे प्रत्येक शुक्रवारी। श्रावण महिन्यामध्ये काही 2-4 शुक्रवार पडतात, त्या शुक्रवारी तुम्हाला ही पूजा करायची आहे। अतिशय महत्त्वाची पूजा आहे, प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करा। आता ही झाली पूजा, मुलांचं औक्षण। त्याच्यानंतर बाहेर तुमचे मुलं शिकायला असतील तर काय करायचं बघा। बाहेर मुलं शिकायला असतात, पण आपण त्यांच्या म्हणजे त्यांचं औक्षण आपण करू शकत नाही, तर काय करायचं, अक्षता घ्यायच्या हातामध्ये आणि 4ही कोपऱ्याला त्या अक्षता टाकायच्या आणि त्यांच्यासाठी जीवतेकडे प्रार्थना करायची। तर अशी ही पूजा तुम्हाला करायची आहे। तर नक्की करा उद्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।